मी पण आज एवढा जरी असलो गरिबीतनं मी वर आलो असलो हे असलो पापड लाटत 70 पैसे मजुरीने आम्ही शिक्षण घेतलं, पण मी जर माझ्या मनाला विचारलं मी कधीच चुकलो नाही का? मी 100% चुकलो नाही. कसं काय? शालेय जीवनात असेल, कॉलेज जीवनात असेल, मी चुका केल्या नाहीत का? निश्चितच केल्या असतील. मी कधी दारू पिली नाही का? निश्चितच मी पिली असेल त्या वयामध्ये. पण ती चूक उमगल्यानंतर ताबडतोब त्यात सुधारणा करणं हे खऱ्या माणसाचं लक्षण आहे. त्यामुळे चूक सुधारल्यानंतर माझ्या चुकीचा नुकसान समाजाला होता कामा नये ही भावना या आयकॉन लोकांच्या मनामध्ये असते. झालं तर माझा फायदाच झाला पाहिजे, पण माझ्या वर्तणुकीमुळं समाजाचं नुकसान होता कामा नये. त्यामुळे समाज कशाला म्हणतात? शेवट हे जे काही तुम्हाला बाळकडू दिले जातात, जे संस्कार दिले जातात, ते आई वडिलांकडून दिले जातात. माझं जरी म्हणणं आहे त्याच्यापेक्षा ते समाजाकडून दिले जातात. पोर्श गाडीचं तुम्ही प्रकरण वाचलंच. आपला मुलगा चुकलेले माहीत असताना देखील स्वतःचं रक्त देऊन माझ्याच मुलाला वाचवण्यामध्ये जे माता गुंतली असेल, तर ते माता त्या मुलाला संस्कार काय देणार? पैशाच्या जीवावर परवा बेल मिळाल्यानंतर, जामीन मिळाल्यानंतर ज्या प्रकारे त्याने घरामध्ये दारूची पार्टी केली, ती धिंगाणाच जो दिसला टीव्हीवर आम्हाला, हे संस्कार आईवडील नाही देत. आणि समाज ज्यावेळी त्यांना नाकारतो त्यावेळी त्यांना समजतं की पैशाला असलेलं महत्व शून्य आहे, कितीही पैसा असू नये. त्यामुळे कधी कधी एखाद्या उद्योगपतीपेक्षा मास्तरला पटकन खुर्ची मिळते, तोच त्या मास्तरचा सन्मान असतो.